करवंद खाली आहे मित्रांनो, कोकणची काली मैना. गोड आहे करवंद इथली. नदीचं थंडगार पाणी पिऊन बघूया आपण. हा कोणता मसाला शिवा? लाल मसाला. हा लाल मसाला गेलेला आहे. गरम मसाला. हा गरम मसाला आहे. हळद आहे आणि मीठ आहे. तर चिकन आपलं आता यामध्ये थोडंसं चिकन टाकायचं आपल्याला, जास्त नाही, कारण आपल्याला सुकं चिकन जास्त घालायचं आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव शुभम बारेसकर, मी कोकणी शुभम. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, मे महिन्यातली दुसरी पार्टी असेल. पहिली पार्टी आपण नाईटला केली होती, तर आता ही दुसरी पार्टी आहे. मे महिना आज संपत आलेला आहे, म्हणजे उद्या मे महिना संपेलच. आणि ह्याच्यानंतर आता पाऊस चालू होणार आहे, तेव्हा काय आपल्या पार्ट्या वगैरे करायला भेटणार नाही. आपण आता चाललो आहे आपल्या वाला, चाललो आहे नदीवरती, चाललो आहे पार्टी करायला. आपल्याकडे आज पब्लिकसुद्धा भरपूरसुद्धा आहे. बघा कोण कोण आहे तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे बघा सर्व. खाली नदीवरती गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवेन ना सर्व. आंबा भेटलेला तितका. आंबेसुद्धा आता एंडिंग होत चालले आहे. आंबे पण संपत आले आता. काहीशी आहे आंबे, करवंद पण संपत चालले आहे. तर आपले पावसातले व्हिडिओ वगैरे तुम्हाला बघायला मिळतीलच. तर आंबे वगैरे खात जाऊया आपण आज नदीवरती. 2 किलो चिकन आहे. 2 किलो चिकनची रेसिपी तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि 8 मेंबर आहे. 8 जणांमध्ये 2 किलो चिकन. शिवा कुक असणार आहे आजचा, तर खूपच मजा येणार आहे आज. तर चला मित्रांनो, आपण आता थेट जाऊया नदीच्या दिशेने. नदीवरती जाऊया आपण. सर्वांना आपल्याला अजून तयारी करायची बाकीच आहे. सर्व कापून वगैरे घेऊन आलो आहे. फक्त फाटी वगैरे जमवायचे, कारण फाटी नाही भेटणार नदीवरती आता खाली. बघू आता कुठे भेटतात ते. मे महिना संपलेला आहे. शिवा, कुर्ल्याची उडे येतील ना आपल्या? होय होय येते, नक्कीच येतील. शिवासोबत आपण कुर्ले वगैरे, खेकडे वगैरे पकडायला जाऊच. त्या व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला मिळतीलच. आहे ना सर्व? होय होय सर्व सर्व राधा चालला आहे. तुझ्याकडे काय रे? तुझ्याकडे काय आहे? टमाटर आणि कांदा आहे. तुझ्याकडे काय आहे? माझ्याकडे मटण आहे. मटण चिकन आहे याच्याकडे सर्व कोथिंबीर वगैरे सर्व हे ते आहे. आणि याच्याकडं आमच्याकडं काय आहे? याच्याकडे तांदूळ आहे. त्याच्याकडे तांदूळ आहे. तर चला, इकडं बघा, इकडं रोशन आहे, इकडे विशाल आहे, इकडे मी यशा. तुम्हाला नदीवरती गेल्यानंतर सर्वांची ओळख करून देतोच. तर चला आपण जाऊया नदीवर. जागा तो मोशे लावायचा. हे चल, हे शिवा चल. टाकू ना जरा आयुष जागा. कोकणची काली मैना, करवंद. करवंद खाली आहे मित्रांनो, कोकणची काली मैना. गोड आहे करवंद इथली. सोमेश्वराचं देऊळ आहे आपला. आपण टाक्यावरती आलो पार्टी करायला. करवंद खाल्या. शेवटची करवंद खाल्ली आम्ही. आता पावसात सुकवलेली करवंद खायची. हे बघा, नदीवरती आले सर्व लोक. आता पटापट तयारी करायची, कारण फाटी जमा करायची. फाटी नाही आपल्याकडं, लाकडं नाही आहे. तर बघा, टाक्यावरती आलो आपण. आणि शिवावरती जांभलीवरती चालला आहे. जांभूल भरपूर लागलेले आहे. हे बघा, पा देखा, हे लागतील, शिवा लागतील. नाही लावू दे, बदल. सगळी टोपा आहे पाहिजे बघा. जबरदस्त आहे ना. बहुत कडवा आहे.
अरे एक नंबर चला टोप घे तर मित्रांनो आपण आता नदीवरती आलोय. हे बघा जांभळं खातोय. जांभळं शिवानी जांभूळ हलवले. हा आपला व्हाल म्हणजे हा छोटा टाका आपण इथे अंघोळीला येतो आणि आपला हा मोठा टाका म्हणजे ही चिरुंडी आहे बारीक आणि आपण इथं पार्ट्या करतो. पण आता आजचा प्लॅन वरती करतात आहे ते बघा तिथे करतात आहे कारण इथं आहे ना सर्व पातेर पण भरपूर आहे आणि इथे जांभळं पडले आणि त्याचा रस वगैरे सर्व आहे बघा. शिवा ना शॉर्ट व्हिडिओसाठी जांभळं शोधतोय. इकडे विशालने जागा साफ करतात आहे चुलीसाठी. ही नदीच आहे पावसात ही पूर्ण वाहते वरतून. मला वाटतं आयुष्य लेवलच्या वरून पाणी येत असेल. आयुष्यावरून पाणी येतं कारण हा पुरा कडा भरतो असा प्लेन असते पूर्ण. अरे हा पेटवतो बरोबर विसू काय अरे फाटी लागते हे लागते फाट्यानुसार आपण फाट्यानुसार आंबा टाकलं असं भाजायला. कोण चावलं तुला? बोंबील आहे. कधी असं रानात फिरलाच आहे ना? नीट ठेव सोडू नको. हां तर भात इकडे ठेवलेला आहे आणि इकडं शिवा दुसरी चूल मारतोय. हे बघा मग हे पाणी आणलेलं आहे. आपल्या नदीचं पाणी घेऊन आलेलो आपण. मस्त पिऊन बघूया आपण पाणी. नदीचं थंडगार पाणी पिऊन बघूया आपण. एक नंबर भावना मस्त थंडगार वाटतं एकदम चिल्ड पाणी आहे. तर मित्रांनो आपण आता चिकन मॅरिनेट करतोय. मसाला वगैरे आपण लावून ठेवतोय आता. शिवा किती किलो चिकन आहे आपल्याकडं? 2 किलो आणि दही किती आणलंय? 2 डब्बे 2 डबे आणले. दही लावतोय आपण चिकनला. मसाले बघा कोणते कोणते मसाले दाखव शिवा. चिकन मसाला आहे. 2 चिकन मसाले आहेत. आपला भात तिकडं रेडी होतोय. 2 चिकन मसाला पॅकेट टाकले आपण. आला पेस्ट मीठ आहे. बघा हा लाल मसाला आहे. लाल तिखट मसाला आहे. हे मीठ आहे ना. हळद आहे काय? थोडीशी हळद आहे. मस्त मॅरिनेट करतो शिवा. धुवूनच आलेला तुझ्यासारखं. आता शॉर्ट व्हिडिओ काढतोय दिप्या. हे बघा तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बघायला मिळेलच. इकडं रोशन बसलेला आहे. इकडे यशा आपला भात बघतोय. इकडं आयुष आहे सोलकर. इकडं आपला आयुष आहे. आपण आयुष
विशाल आहे इकडे. विशाल काय करतो इथं? लसूण देतोय. नारळ देतोय. हा काय देतोय? नारळ देतं. इकडे विशाल लसूण ठेचतोय गावठी पद्धतीमध्ये. तर मित्रांनो आपल्या चिकन बनवायची रेसिपीची तयारी झालेली आहे. हे बघा तेल गेलेलं आहे. लसूण पाच्याला पण तेल लसूण आहे. हे शिवा आला पेस्ट नंतरला ठेव त्याला. आपण ओलं चिकन घालतो. कांदा आपण कांदा घरतून कापून घेऊन आलो होतो पिशवीतून. कांदा टाकतोय सुक्याला टाकू. टाकलं मस्त कांदा ब्राऊन होतोय. हे बघा अजून टमाटर वगैरे टाकायचं बाकी आहे. हा बघा तुम्हाला मी आता थोडक्यात ओळख करून देतो. हा आपला आयुष दावडे आपला व्हिडिओ सतत असणार आहे. हा आपला शिवासुद्धा आपला व्हिडिओ सतत असणार आहे. शॉर्ट व्हिडिओमध्ये कॉमेडी ब्लॉगमध्ये किंवा इतर ब्लॉगमध्ये दोघं असणार आहे. हा आयुष आहे मुंबईकर. आयुषचं नाव काय पूर्ण सांग? आयुष अमित सोलकर. इकडं रोशन आहे. इकडं आपला दिप्या आहे. आपल्या ब्लॉगमध्ये आपण असणार आहे. आणि तिकडं यशाने पिसू गेला आहे. लाकडं आणायला गेला आहे. टमाटर टाकतो शिवा. पिशवीतून आपण घेऊन आलो आहे. लाकडं बघा किती घेऊन आली यशाने. आयुष इकडं कोथमीर बारीक करतोय. सीन असं झालेलं आहे. ह्यांना सुरी आणायला सांगितलेली मी पण या लोकांनी सुरी घेऊनच नाही आले. हा कोणता मसाला शिवा? लाल मसाला. हा लाल मसाला गेलेला आहे. गरम मसाला. हा गरम मसाला आहे. हळद आहे आणि मीठ आहे. मस्त आता मॅरिनेट करून घे शिवा. एकदम भयानक असं ग्रेव्हीला मस्त कलर आलेला आहे. ग्रेव्ही मसाला बी आहे. आपण आणलाय ग्रेव्ही मसाला. भन्नाट आहे ना शिवा भन्नाट आहे. चला ठीक. हा बघा मित्रांनो ग्रेव्ही मसाला आपण घेऊन आलो आहे. ग्रेव्ही मसाला आणलेला आहे. हे बघा इकडे शॉर्ट व्हिडिओ चालू आहे. ग्रेव्ही मसाला याच्यानंतर आणखीन भन्नाट एक चव येईल आपल्याला. कढीपत्ता सर्वांना टाकलाय. हा ग्रेव्हीला एकदम भारी कलर आलेला आहे आणि मस्त ग्रेव्ही दिसते. तर मित्रांनो आजच्या पार्टीला खूपच एन्जॉयमेंट असणार आहे. खूप मजा येणार आहे आजच्या पार्टीला. कारण आज आपल्याकडे मेंबर्स जास्त आहे आणि चिकन पण जास्त आहे. त्यामुळे खूपच मजा येणार आहे. आपल्याला संध्याकाळी जाऊन खेळायचं आहे. क्रिकेट खेळायचं आहे. आता पार्टी कितपत आठवते बघू. आता वाजलेले 2 वाजलेले आहेत.
2 वाजले अजून आमचं जेवणसुद्धा नाही झालं आहे. मला वाटतं 3:30 तरी वाजतीलच आमका जेवायला, कारण भात शिजतो, इकडं चिकन शिजतं आहे, रस्सा चिकन शिजतं आहे. अजून आपल्याला सुकं चिकन घालायचं आहे. त्याच्यानंतर आम्ही जेवू, त्याच्यानंतर जाऊ वगैरे, भांडे वगैरे घासून न्यायला लागतील नदीवरून आणि नंतर मग आम्ही खेळू. तर बघू किती वाजेपर्यंत होतं हे सर्व. हे बघा इकडं सर्व पोरं बसलेलं आहे. इकडं भाताची तयारी करत आहे. शिवाय चिकनचा पीस बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. रानात पार्टी करायची मजाच वेगळी असते मित्रांनो, खरंच. कारण जेवढं तुम्ही घरामध्ये जेवणार नाही ना, तेवढं रानामध्ये जास्त जेवण तुम्ही शेतावरती सुद्धा बघा, किंवा पार्टी किंवा कुठेही बघा, तुम्ही काम करायला आला शेतामध्ये इतर काही, तेव्हा पण आपलं जेवण खूप भारी लागतं. कारण रानामध्ये आल्यानंतर एक टेस्टच वेगळी असते आणि चुलीवरचं जेवणमध्ये एकच भन्नाटच. तर चिकन आपलं आता यामध्ये थोडंसं चिकन टाकायचं आपल्याला, जास्त नाही, कारण आपल्याला सुकं चिकन जास्त घालायचं आहे. बस शिवाय जास्त नको, जास्त नको, बस झालं. हे ओलं चिकन आहे आणि सुकं चिकन बघा किती आहे, दाखव शिवाय तिकडे. हे बघा, हे एवढं सुकं चिकन घालायचं आपल्याला 8 जणांना. आणि हे आपल्याला ओलं चिकन 2 किलो चिकन आहे, 8 मेंबर. हे फाटी दे कागद चालतील बघ शिवाय ते याचे चटणी मीठचे. एवढा मोठा लाकूड लावलाय. काढूया नको. मित्रांनो, चिकन एक फोड भाजली होती आपण, एक पीस भाजला होता कोणच्या न कलता. शिजवून ठेवतो तुम्हाला पाहिजे. चिकनचा भाजलेला पीस आहे. एक नंबर मित्रांनो, एक नंबर. मसाला लावून भाजलेला पीस. असे पीस भाजायचे आणि मस्त लिंबू पिळून खायचं, एकच नंबर. हे बघा इकडं मारामार चालू आहे यांची. रोशन म्हणतोय टेस्ट करून मीच बघू काय. बरं मित्रांनो, टेस्ट करून बघूया चिकन कसं झालंय. मित्रांनो, चिकन टेस्ट करून बघूया. मीठ लागला एक नंबर झाला शिवा, एक नंबर भाई. खतरनाक चिकन झालं, खतरनाक, खरंच खूप भारी चिकन झालं. मला वाटतं ग्रेव्ही मसाल्यामुळे असं चिकन झालेलं आहे. 1 किलो ग्रेव्ही मसाला आणायला लागेल आपल्या पण घरी अशा. तर मित्रांनो, इकडे बघताय, इकडे सुकं चिकन आपल्याला बनलेलं आहे. इकडे सुकं चिकन आपल्या शिवाने घातलेलं आहे आणि इकडं भात आहे आपला. मला वाटतं 1-1.5 किलोचं भात आहे. इकडं ओलं चिकन बनलेलं आहे. आपण जर फर्स्ट टाइम घातलं होतं चिकन तर हे आहे, आणि सुकं चिकन आपल्या शिवाने सेकंड टाइम घातलेलं आहे बघा. तर आपण आता सर्व जेवायला बसलोय. इकडं बघताय, इकडं शिवा आहे, इकडं आयुष आहे दावडे, इकडे दिप्या आहे, इकडं सोलकर आयुष आहे. तर मित्रांनो, इकडे बघताय तुम्ही, आपल्या शिवा आपलं जेवण वाढतोय बघा. आपले ताट, कांदा, इकडं सारव तू घे तुझ्या ताटावर. टमाटर आहे, टोमॅटोचा सारव तू. इकडं कांदा आहे, इथं टमाटर आहे, इथं भात आहे. पाणी देऊ का? बरोबर. अशा पाणी दे जरा, माझ्या हातामध्ये मोबाईल. हे सुकं चिकन वाढतं शिवा. वाजलेले आहेत मित्रांनो 3:30, 3:30-4 वाजलेले आहेत. तर मित्रांनो, जेवायला तुम्ही सुद्धा. इकडे बघताय आपला भात आहे, रस्सा आहे आणि हे सुकं चिकन आहे. इथं आपला कांदा आहे आणि टमाटर आहे. मीठ सुद्धा घेतलं थोडंसं. ह्या रशामध्ये थोडं मीठ कमी पडलं आहे, बाकी याच्यामध्ये एकदम मिडियम आहे, मस्त आहे. इकडं बघताय आपला यश बसला जेवायला, इकडे विशाल बसलाय, इकडे रोशन बसलाय, इकडे मित्रांनो मी बसलोय, आई सोलकर बसलाय, तिकडे दीपे बसलाय, इकडे आयुष बसलाय, इकडे शिवा बसलाय. शिवा, चिकन कसं झालंय? एक नंबर चिकन झालंय. मला तर खूपच आवडलं. आयुष, चिकन एक नंबर. मित्रांनो, या जेवायला तुम्ही सुद्धा. चिकन आहे, टमाटर आहे, कांदा आहे, रस्सा आहे, भात आहे. तुम्ही सुद्धा जेवायला या. आपल्या खेळू जेवतोय आपण. टमाटर, कांदा,
एक नंबर जेवण झालं मित्रांनो, एक नंबर. मसाला फेकून दे बरं बे. हे हे जेवण फेकून का मी नेईन, कारण मी एकटा आहे घरी, मी एकटा जेवण. तर मित्रांनो आजची पार्टी आमची संपलेली आहे. नदीवरती पार्टी केली होती आपण मे महिन्यामध्ये बघायला तर फर्स्ट टाइम पार्टी केली होती नदीवरती चिकनची. 2 किलो चिकन होतं आणि रेसिपी बनवली होती या शिवा भावानं. तर भावाने चिकन कसं झालं? एक नंबर. चिकन तर एक नंबर झालं होतं मित्रांनो. हे बघा इथे या टोपामध्ये चिकन उरलेलं आहे. सध्या मी गावाकडे एकटाच, म्हणजे गावाकडे घरी एकटाच आहे. तर मी आता हे सर्व चिकन घेऊन जाणार आहे. थोडंसं म्हणजे 1/2 किलो चिकन उरलेलं आहे, तर मी एकटा घेऊन जाणार आहे. आणि त्याच्यात म्हणजे भात उरलेला आहे थोडासा, तर भात पण मी घेऊन जाणार एकटा. तर माझी आजची दिवसाची वखत झालेली आहे मित्रांनो. हा व्हिडिओ ना इथेच एंड करूया. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवा. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर पहिलं सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो अशाच भेटू एका नवीन व्हिडिओ.